शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील हॉटेल जयस्वालच्या शेजारी असलेल्या विहिरीत गोवंश पडल्याची घटना दिनांक 8 रोजी दुपारच्या सुमारास घडली. अथक परिश्रमानंतर गोवंशाला जीवदान मिळाले. बोदवड नाडगाव राष्ट्रीय महामार्ग 753 एलवरील हॉटेल जयस्वालच्या शेजारी हाकेच्या अंतरावर झाडाझुडपांनी वेढलेल्या अवस्थेत विहीर आहे. शेतकरी प्रभाकर दैवे हे गुरे चारण्यासाठी गेले असता बिथरलेला गोवंश हा रोडच्या शेजारी असलेल्या रस्त्याकडे पळाला. समोर झाडाझुडपातून उडी मारण्याच्या प्रयत्नात हा गोवंश थेट विहिरीत जाऊन पडला. यावेळी शेतकऱ्याचा आक्रोश ऐकून सामाजिक कार्यकर्ते संभाजी पारधी, देवेंद्र खेवलकर हे घटनास्थळी गेले. त्यानंतर गोवंशाच्या नाकातील दोराला आसारीच्या सहाय्याने दोर टाकत त्याला पाण्यावर 2 तास तरंगत ठेवले. त्यानंतर क्रेन आल्यानंतर सुखलाल मोरे हे विहिरीत उतरत बेलच्या सहाय्याने गोवंशाला बाहेर काढण्यात आले. क्रेन मालक विजय व्यवहारे यांनी माणुसकी दाखवत निःशुल्क सेवा दिली. 2 तास केलेल्या अथक परिश्रमातून गोवंशाला जीवदान मिळाले. यावेळी मदतीसाठी संभाजी पारधी, देवेंद्र खेवलकर, सूरज पाटील, सोनू गायकवाड, रोहित छपरीवंद, सुखलाल मोरे, दादू चौधरी, अमोल व्यवहारे आदी परिश्रम घेतले.